श्री स्वामी समर्थ मंडळी, मी दुर्गा पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून मी स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे भोगीच्या दिवशीचा. थोडा उशीर झालेला आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर मस्त अशी छान सकाळ झालेली आहे. इकडं आमच्या गावची गोदावरी नदी आहे बघा. तर आमच्या घरून ना संपूर्ण असं छत दिसते, कारण खूप उंच असं घर आहे आमचं. तर इथं बाबाची पूजा चालू होती, मुंजाला पाणी घातलं. तर लगेच आता इथं शंभू पण उठलेला आहे. तर इथं चहा पाण्याची तयारी चालू आहे. अंघोळ झाल्याशिवाय चहा घेत नाहीत बाबा. तर इकडे मी चहा बनवत होते आणि आईची भाजीची तयारी चालू आहे भोगीची, कारण 12 मिसळ्याची भाजी असते. तर इकडे मी चहा पण केलेला आहे, चहा दिलेला आहे. तर आई संपूर्ण चिराचिरी करून घेत आहेत, कारण खूप उशीर होत होता आणि मिस्टरांना पण जायचं होतं कामासाठी. तर आईने इकडं स्वयंपाकाची तयारी करीत आहे. तोपर्यंत इकडं मी चहा पाणी ते करत आहे. तर संपूर्ण भाज्या कट करून घेतल्या आईनं. तर ऊस पण असतं या भाजीमध्ये, तर म्हणून आईनं काय केलं, कुऱ्हाडीनं ऊस तोडून घेतलेला आहे थोडासा भाजीसाठी. तर संपूर्ण भाजीची तयारी करून घेतली बघा. थोडं थोडं साहित्य टाकते तर, आणि मिसळची भाजी ही 12 नमुने टाकून करतात. तर इथं माझं थोडंसं मेकअप ते चालू होता. आता आईनं संपूर्ण साहित्य करून घेतलं होतं. तर आता फोडणीची तयारी करीत आहेत आई. तर इथं कोथिंबीर, लसूण ते सोलून घेत आहेत. तर आईनं भाजीत काय करतात, ओले हरभरे असतात ना, थोडेसे भाजीत येतात आणि नंतर खलबत्त्यामध्ये त्याला बारीक कुटून भाजीमध्ये टाकतात, म्हणजे भाजीला खूप मस्त चव येते. तर इकडं आलेले आहेत आमच्या आत्याबाई. तर शंभू काय करते, त्यांना खूप शंभूला घ्या वाटते, पण शंभूनं जात नाही. मग त्या म्हणल्या, चल शंभू तुला पुडा देते चिप्सचा, आला. तर चिप्सचा पुडा घेऊन त्याला की जवळ येईने गेला. तर त्याच आईला सांगू लागले की चिप्स खाऊस तर जवळ येते आणि पुन्हा लांब जाते. तर आईने इकडं मस्त भाजीची संपूर्ण तयारी करून घेतली होती, पण जाम विसरला होता. मग मला म्हणल्या, तू जाम चिरून दे थोडासा. तर मी पण इथं फ्रेश झालेली आहे. तर आज संपूर्ण डोक्यासोबत आंघोळ करते. तर इकडे मस्त आईनं भोगीची भाजी केलेली बघा, 12 मिसळची. घरभर सगळा सुगंध सुटला होता. तर मी इकडे देवपूजा करायला घेतली. आता तू याची आई स्वयंपाकाला लागल्यात, कारण भाकरी भाजी ते करायच्या असतात आणि चुलीवर भाकरी खूप खमंग चव येते, म्हणून आई म्हणजे मी चुलीवर भाकरी करते, तू तर बाहेरचं काम आवरून घे. तर इथं मी आता तुळशीला पाणी घातलेलं आहे. सकाळचं वातावरण गावाकडचं खूप फ्रेश वाटत होतं. खरंच गावाकडचं सुख इतकं कुठं सुख नाही. फ्रेश वातावरण, चिमण्याचा किलकिल आवाज, खूप मन प्रसन्न होतं. तर इथं मी तुळशीला पण पाणी घातलं आणि पूजा करून घेतली. आता घरातली पण देवपूजा करून घेतलेली आहे मी. आता इथं दिवा लावीत आहे, कारण संक्रांतीची आता तयारी करावी लागेल. पुन्हा गावचा सप्ताह होता आमच्या. तर कथेला पण जावं लागते, म्हणून पटापट संपूर्ण काम आवरायलात. तर इथं आता घरातली देवपूजा झाली. रांगोळ काढायची राहिली होती, तर रांगोळ काढून घेतली तुळशीपाशी. तर रांगोळ काढताना लहान लेकराची लुडबुड असतेच, हे कलर टाक ते कलर टाक. तर शंभूची तशीच लुडबुड चालू होती. आई इकडं भाकरी करायला लागल्या आहेत बघा. चुलीवर भाकरी करायला. आता घराच्या थोडंसं पत्र्याचं थोडंसं शेड केलेलं आहे, त्यामध्येच आमची चूल आहे. तर आईनं इतकं मस्त भाकरी करतात ना, पातळ आणि अशा छान भाकरी टम फुगतात. खूप मस्त, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असते ना, खूप मस्त भाकरी करतात. त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे. खूप मस्त स्वयंपाक पण छान करतात. भाकरी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच, किती मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत बघा. बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं तर इतक्या भाकरी बघून, बाजरीच्या छान. पुन्हा वरून तीळ लावले होते. जास्त तीळ लावले ना, खूप मस्त भाकर लागते. तर आईने इकडे भाकरी करायला घेतल्यात. तर इकडे मी आमच्या घरापाशीच ना याच्या चुलीच्या मागं ना अशी आईनं वांग्याची झाडं लावलेली इथं. 2-3 असे वांग्याची झाडं लावले. इतके वांगे निघाले ना, तर संपूर्ण गलीतल्या बायकांनी ना वांगे नेले. इतके वांगे निघाले. खूप मस्त. आईला ना खूप नाद आहे, म्हणजे झाडं लावायचे, वांग्याचे. माळवं तर घरीच, टोमॅटो पण इकडं लावलेली आहेत. तर इथं मी वांगे चिरून घेत आहे, बघत आहे आहेत का म्हणून. कारण परभणीला पण आम्हाला येते वेळेस वांगे आणता येते आणि ऊस कापणी पण आहे आमची, तर त्यांना स्वयंपाक करून द्यावं लागते. तर म्हणलं वांग्याची भाजी करताय. तर इकडे शंभू टमाटे, हिरवे टमाट्याचे झाड लावले. तर हे बोरं म्हणूनच खिशामध्ये घालायला आहे. हे बोरं आहेत म्हणून आई. तर आता यानं बोरं समजून खिशात बोरं ते टोमॅटो घातले आणि गेला तिकडे आईला सांगायला. तर इथं मी वांगे तोडून घेते बघा. म्हणजे जितके निघते तितके तोडून घेऊ. खूप छोटे छोटे वांगे लागलेत, पण जितके मोठमोठे झालेत ना, तितके मी पातेल्यात काढून घेतले. म्हटलं पुन्हा नाही तोडून घेतले तर पुन्हा कोणी अजून नेईल. तर लागते ना आपल्याला परभणीला न्यायला पण, आणि भाजीला पण होतील म्हणून. संपूर्ण इथं मी वांगे तोडून घेतले. तर खूप मोठं हे वांग्याचं झाड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त. आणि बिना फवारणीचे, म्हणजे खताचे हे वांगे आलेले आहेत. म्हणजे हे आपल्या तब्येतीसाठी पण खूप फायद्याचे आहेत. तर एक पातेले इथं वांगे निघालेत बघा. पलीकडून तिथं हे आहे, सरपण आहे आमचं. तर असं थोडंसं मोकळं पटांगण आहे बाहेर, जे की त्यामध्ये कचऱ्याचं टोपला असो, असं थोडासा भाजीपाला लावला आहे. पुन्हा इकडं
सरपण पण आहे आणि चुलाचं थोडंसं चुलीला पत्र थोडेसे ठोकलेले आहेत. तर इथं वांग्याला बघा किती 4-5 एकदाच वांगे घुपकात लागल्या वांग्याचा. खूप मस्त बिना फवारणीचे वांग्याची झाडं आलेली आहेत. तर आता हे संपूर्ण वांगे ते तोडून घेतले. आता मिस्टरांना जायची गडबड होती म्हणून लगेच मदत आले आणि त्यांना जेवायला वाढायला घेतलं. तर आज म्हणलं आज नैवेद्य दाखवतेत म्हणून भाजी ते घेतली. आधी म्हणलं देवाला नैवेद्य दाखव आणि मग त्यांना जेवायला तेच ताट द्यावं. तर भाजी घरातून आणली मी आणि ऐकून भाकरी न्यायला आली इकडून बाहेरून. तर आता संपूर्ण याची तयारी चालू असेल संक्रांतीची सगळ्याच बायकांची. तशीच माझी पण तयारी चालू आहे. तर आता देवाला निवेद दाखवून घेते मी आणि त्यांना जेवायला वाढते. घरातल्या देवाला निवेद दाखवला पण ती क्लिप आली नाही. तर बाहेरचं तिथं मुंज्याला आणि तुळशीला नैवेद्य दाखवून घेतला आणि ते जेवायला बसले. तर त्यांना चुलीवरचं जेवण खूप जास्त आवडतं आणि ते म्हणजे आईच्या हातचं खूप जास्त. कारण त्यांच्या हातचं होत आहे स्वयंपाक भारी खूप मस्त. तर इकडे त्यांना जेव्हा वाढलं तर इकडं वाननेर आलेत म्हणून आई म्हणल्या इथं थोडंसं बसा कारण भाकरी केलेल्या आहेत. वाननेर डायरेक्ट येऊ शकतात म्हणून बाबा इथं बसलेले आहेत. तर इथं शंभूची बाबाची मस्ती चालू आहे. कारण शंभू इतका बेजार करतंय ना आणि हे दोरी वडायला कारण आदर असे पत्र हे सेड केलेलं आहे पत्राचं. तर बाबा म्हणाले हे करू नको आणि काय करायला मातीत हात बुडवायला त्याला तिथं परभणीत काय माती ते काय नाही आणि लगेच मगामध्ये येऊन धुवायला माझे हात घाण झाले म्हणून. तर हे बघत बघत आता स्वयंपाक पण झालता आणि आम्ही पण जेवायला घेतलेले सकाळी सकाळी मस्त अशी भाजी झालती बाळरा मिसळची आणि बाजरीची भाकर. एकदम असं मस्त जेवण झालं का नाही खूपच मस्त. तिघांना आम्ही गप्पा मारीत मारीत आईनं बाबानं आणि मी जेवण केलं. मिस्टरांनंतर आधीच जेवण केलं. तर आता मी तुम्हाला याच्यानंतर संध्याकाळचा थोडासा ब्लॉग शेअर करते. तर संध्याकाळी भोगीच्या दिवशी विडे देतात पानाची बायकांना सवासणीला. तर तेच तयारी चालू होती म्हणून इथं मी आसन टाकलेले आणि त्याच्या भोवताल रांगोळ काढलेली आहे आणि छान अशी साडी पण नेसलेली आहे. आता थोड्याच वेळात बायका येतील आई सांगायला गेल्यात बायकायला हे सवासणीचं बोलून करतात विड्याचं. तर संपूर्ण अशी तयारी झालेली आहे. इकडं विड्याचे ताट पण तयार आहे बघा आपलं. तर बायका पण यायला सुरुवात झाली. आईची आणि माझे दोघीचे पण विड्याचं हे सवासणीला देण्याचं होतं. तर आधी आईनं देऊन घेतलं नंतर माझी पण तयारी चालू आहे. हे विड्याचं कोण्या कोण्या भागात करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आईने इथं कुंकू ते लावून घेतलं आणि विड्याचे पानं दिले. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन ब्लॉग आणि रेसिपीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.